तर नमस्कार मंडळीनो, आजचा व्हिडिओ जरासा वेगळा आहे। पूर्वी ज्या मांडवाचा कार्यक्रम गावाकडे व्हायची तीच परंपरा आज आपल्याला इथे धामणवन या ठिकाणी बारामती कुटुंबाच्या मार्फत बघायला भेटली। भव्य दिव्य अशी मिरवणूक या मांडव डहाळ्याची आणि नवरदेवाची काढण्यात आली। त्याचाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। व्हिडिओ जर मित्रांनो आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मांडवराळाचा कार्यक्रम कसा झाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। त्या कार्यक्रमासाठी कोणकोणत्या पथकाने हजेरी लावली, किती बैलगाड्या आल्या, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि पुन्हा एकदा मित्रांनो, चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या एका भावाला सपोर्ट मात्र नक्की करा। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता सध्या आपण आलेलो आहे धामणवन या ठिकाणी आपले मित्र सुनील बारमते यांच्या भावाच्या मांडवाच्या कार्यक्रमाला। तर आजचा तुम्हाला मांडवाचा खास विशेष आदिवासी संस्कृतीचं जे आकर्षण होतं, पूर्वी बैलगाड्या सजून यायच्या आणि मांडव व्हायचे, तोच मांडवाचा कार्यक्रम आधी ते आयोजन केलेलं। भरपूर साऱ्या बैलगाड्या इथे येऊन थांबल्यात मागं, बैलगाडा सजवायचं काम झालं। चाल तुम्हाला बैलगाडी दाखवतो आणि मांडवाचा कार्यक्रम खूप भारी होणार आहे। एकदम कांबड नृत्य असेल, फुगडी नृत्य असेल, सगळे आपल्याला आदिवासी संस्कृतीचं जवळजवळ लग्न सराईमध्ये जे दर्शन होतं ते दर्शन इथं घडणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। चला बैलगाड्या कशा सजवतात ते दाखवतो तुम्हाला। तर बैलगाडी तुमची, तर हे सगळे बैलगाडा मालक जे आहेत ते तिरुंगण गावावरून खास मांडवाच्या कार्यक्रमासाठी धामणवन येथे आलेले आहेत। तर विशाल भाऊच्या मांडवासाठी एवढी तयारी झाली, मस्तपैकी बैल सजवलेत, गुलाल बिलाल टाकलाय। तर चला आता बैलांची सजावट एकदम भारी अशी केली त्यांनी। छोटी छोटी बैल आहेत पण एकदम हौशी मंडळी आहे तिरुंगणकर। आपले दीपक तरी असतील, बरेच ते त्यांच्या गावाला असतील बघा, एक नंबर जोड्यात त्यांच्या। एकदम भारी असे मांडवाचा कार्यक्रमासाठी ते खूप लांब लांब जात असतात। तर तुमच्याकडे बघा छोटा बैलाला गरम करायचं काम करते। तुम्हाला जर असे बैल पाहिजे असतील, बैलगाड्या पाहिजे असेल मांडवासाठी, तर नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो। त्यांचा नंबर देतो खाली मी। नक्की त्या मांडवाला तुमच्या मांडवाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम ते करत असतात। एकदम खास अशी बैलजोड आहे त्यांच्या। तुम्ही पाहू शकता बैलगाड्यांची मिरवणूक निघलेली। खास असा व्हिडिओ पुढे वादन ते आहेत। इकडे समोर हे तिरुंगणवाले बैलगाडा मालक, त्यांच्या सोबत नवरदेवाचा भाऊ सुनील बारमते आपले मित्र। एक नंबर हे करून दे मामांची बैलजोडी। इकडं कांबडा नृत्य पथक असेल, फुगडी पथक असेल, हे पण येऊन थांबलेले। छान आणि सुंदर असा इकडे चावऱ्या वाजवायचा, चाबूक वाजवण्याचा पण एक कला दाखवतोय आपला छोटा। एकदम भारी असा व्हिडिओ होतोय। तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो। आणि तुमच्याकडे पण अशा बैलगाड्या सजवून मांडवाचा कार्यक्रम होतो का नाही, तर नसेल होत तर तुमच्याकडे बैलगाड्या मागवायच्या असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा। खूप छान अशा बैलगाड्या आहेत तिरुंगणकरांच्या आणि मस्तपैकी सजवलेले त्याने। तेव्हा मागं जर तुम्ही पाहिलं तर 8 ते 10 बैलगाड्या आहेत। इथं गावठी एक जोड आहे, गावठी वासरं छोटे छोटे आदतच आहेत, पण छान पद्धतीने त्यांना पण सवय लावलेली, शांत पद्धतीने ते उभे राहिलेत। तर अशा ह्या बैलगाड्या एकदम गरम अशी बैल केलेली आहेत या चावऱ्यावाल्या भाऊनी। तर चला व्हिडिओ पुढे मिरवणुकीला सुरुवात होते, व्हिडिओ कंटिन्यू करा। हे नवरदेव आपले। तर चला इथं शूटिंगचं काम चालू आहे। इकडं ताफा जो आहे त्या ताफ्याचं काम चालू आहे। इकडं लेझिम पथक जे आहे सावर कुठे गावचं आहे मला वाटतं ते, त्यांनी पण इथे सुरुवात केलेली। तर चला छान पद्धतीने मिरवणुकीला सुरुवात झाली। तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका।
सध्या ताफा जो येऊन थांबलाय तो येऊन थांबलाय आपल्या मंदिराच्या समोरच. भरपूर सारी पब्लिक आहे. सगळे मांडवाला आलेले आजूबाजूच्या गावचे पाहुणे असतील, दुसऱ्या तालुक्यातले पाहुणे असतील, सर्व इथे येऊन थांबलेले. आता इथनं आपल्याला गावामध्ये मिरवणूक काढायची. इथं आपल्याला रस्त्यावरचं जे मंदिर आहे त्या महादेवाच्या मंदिराच्या वाघोबाच्या मंदिर आहे ते मंदिराच्या समोरून बैलगाड्या आता मंदिराकडे चालत. गावातलं जे मंदिर आहे मारुती मंदिर तिकडे ह्या बैलगाड्या फिरवल्या चालल्यात आणि इकडनं मंदिरात दर्शन घेऊन नवरदेवाला परत घेऊन येणार आहेत. तुम्हाला जाऊन देणार नाही तो तिकडून आता. हा ना. अजून आपल्या मिरवणुकीमध्ये ॲड झाले ते या गावचं म्हणजे दामण वन गावचा बोर्डा पथक जे आहे त्यांनी आपल्या महादेवाचं जे सोंग आहे महादेवाचा घोडा नाचवतात. अजूनही 2-3 जे पात्र आहेत ते पात्र इथं मिरवणुकीच्या उद्देशानं आपल्या आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवताना ही कलाकार मंडळी आपल्याला इथं दिसते. तर चला तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. समोर तुम्ही जे पाहत आहे जे भैरवनाथांचं मंदिर आहे सिद्धपुंजाचं भैरवगड आणि तिथनं हे मागच्या स्टँडवरती आपलं दामण स्टँडवरून ही मिरवणूक आता वाजत गाजत गावाच्या दिसून झाली ठिकाणी. त्या गावामध्ये मांडवाचा कार्यक्रम आहे तो कसा होतो तो जरी तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भरपूर सारी मंडळी आहे पाहुणे मंडळी असतील हे सर्व आपल्या या मिरवणुकीचा आनंद घेताना आपल्याला इथं पाहायला भेटतात. भरपूर सारी मित्र कंपनी नवरदेवाची असेल नवरदेवाच्या भावाची असतील सर्व इथं नाट्यकर्ती मंडळी या मांडवाच्या सोहळा बघण्यासाठी इथे आहेत. यामध्ये आपले गावाले गोरख पण आहेत. पाहिलं तर एका बैलगाडीवरती तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लांबे साहेब यांची सुद्धा मिरवणूक आहे. तिकडे आपले मैत्री फाउंडेशन जो ग्रुप आहे आमचा त्या ग्रुपचे सर्व सदस्य सुनील भाऊ असतील, किरण भाऊ असतील, गोपांदादा असतील, लालू भाऊ कुचड असतील सर्वच मंडळी या मांडवाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. भरपूर सारे मागं अजून पब्लिक आहे
तुम्हाला मांडवाचा कार्यक्रम जेव्हा चालू होईल तेव्हा तुम्हाला पब्लिक दिसणारच आहे. त्याचा व्हिडिओ कंटिन्यू करायचा. मस्त काही बँजो आहे. बँजो प्लस आपला जो चाफा आहे सगळ्यांचा हा वाजत घालत आपली मांडवाच्या दारामध्ये आलेली म्हणजे मांडवाचा जो कार्यक्रम आपला होणार आहे पाहू शकता तुम्ही. लेझिम पथकाचा जो आनंद आहे या गावचं लेझिम पथक आहे. खूप छान पद्धतीने त्यांचा नियोजनबद्ध असा असलेला हा मांडवाचा कार्यक्रम बारामती कुटुंबांनी आयोजन केला. ही संस्कृतीचं दर्शन जवळजवळ त्या घडून आणलेले खूप खूप आभार बारामती कुटुंबाचं. गाडी आलेली गाडी बलवूनचं काम चालू आहे. नाचाचं पण काम चालू आहे. चला मांडवाचा कार्यक्रम मांडव डहाळे तर आपल्या मांडवापर्यंत आलेले. इथून पुढे कार्यक्रम कसा होतो कंटिन्यू करा. इकडे सजावटीचे काही पाहुण्यांचा मानपानाचं फेटे बांधायचं काम चालू आहे. इथं बाजूलाच इकडे मिरवणूक आलेली आहे. आमदार साहेब जी गाडी आहे ती आलेली आहेत. फोटोशूट चालू आहे अनेक कार्यकर्त्यांचं. बँडवाला पण साईडला थांबलेला आहे. अशी ही आगळी मिरवणूक आपल्याला आज इथे धामणवन या ठिकाणी बारामती कुटुंबाच्या मार्फत बघायला भेटली. तर चला वरमाई कलवरी आलेली आहे आणि बैलगाड्या ज्या आहेत त्या बैलांचा मानपान करण्याचं काम चालू आहे. बैलांना ओवाळून घेतलं जातं. त्यानंतर त्याच्यावरती आलेला जो मांडव डहाळाचा जो टगळे आहेत ते टगळे जाऊन मांडवाला लावले जातात. त्यामुळे भरपूर सारी पब्लिक इथं आलेली आहे या मांडवाची भव्य दिव्य मिरवणूक पाहण्यासाठी. आणि इकडे स्टेजवरती आमचे मित्र किसन किचड आणि किरण कोंडार आमदार साहेबांसोबत थोड्याशा काही गप्पा करल्यात. ते आमचे गाववाले आदर्श शेतकरी बाळूदादा घोडे असा इथे सन्मान होतो फेटा बांधून. ते पण आपल्या बारी गावातले चांगले आदर्श शेतकरी त्यांनी पण या मांडवाच्या कार्यक्रमाला हजेरी लावलेली. मस्त फेट्यामध्ये एकदम कडक असं सोडून दिसणारे बाळू घोडे यांच्या मांडवाचा कार्यक्रम चालू आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार चिरंजीव लांबे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या वतीनं यांना स्वागत करतो. या ठिकाणी कामरावना नृत्य चालू आहे. तरी सर्वांनी त्याचा आनंद घ्यायचे. सर्व पाहुणे मंडळी आलेल्या सर्व पाहुण्यांचं बारामती परिवारातर्फे हार्दिक स्वागत. बाकीच्या पाहुणे मंडळींनी खाली बसून घ्यायची. खुर्च्या टाकलेल्या आहेत. या कलेसाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक उजाळा दिला. त्याप्रमाणे देवी नृत्य हेही या ठिकाणी आपल्या कलाकारांकडून सादर होणार आहे. तरी उपस्थित अशा दृष्टीनं आपण सर्वांनी खाली बसावं आता सर्वांना विनंती आहे. या ठिकाणी महिला उभ्या आहेत. कृपया तुम्ही खाली बसा जेणेकरून पाठीमागच्यांना सुद्धा आपल्याला आस्वाद घेता येईल. सर्वांना विनंती आहे की आपल्या पाठीमागे सुद्धा कोणतरी उभा आहे या दृष्टीने खाली बसा. हॅलो. या ठिकाणी आज आपल्या या धामणवन गावावर त्यांचं खूप असं प्रेम आहे आणि ते प्रेम आजही असं वाटेल की आपल्या गावामध्ये शिक्षणाची सुविधा नव्हती तेव्हा आदरणीय लहामटे गुरुजी यांनी आपल्याला शैक्षणिक संस्था देण्यासाठी मदत केली. नक्कीच त्यामुळेच आपली विद्यार्थी आजही या ठिकाणी चांगल्या प्रकारचं शिक्षण घेत आहेत. त्यानंतर आपल्या मारुती मंदिराकडं सभा मंडप दिला. आपल्या मराठी शाळेसाठी शाळेच्या इमारत दिली. त्याचबरोबर आता तुम्ही ज्या रस्त्याने आलात तो रस्ता 50 लाखाचा रस्ता आहे. आजही तुम्ही डोळे झाकून या युवा सोहळ्यापर्यंत पोहोचू शकला.
यासाठीचं खास श्रेय कार्यसम्राट आमदार लामटे साहेबांचा आहे. त्याचबरोबर आता तुम्ही ज्या व्यसनामध्ये अडकू नका. व्यसनामध्ये अडकाल तर तुम्ही आहे त्या पद्धतीनं अधिक पाठीमागे जाल आणि व्यसन मुक्तीसाठी त्यांचा कडाडून विरोध असतो. आणि त्याचीच एक प्रचिती म्हणून मुलांना चांगल्या वळणाकडे लावण्यासाठी आपण त्यांना विनंती केली होती की आमच्या गावामध्ये व्यायामशाळा द्या, जेणेकरून मुलं आपलं शरीर घडवतील आणि कुठल्याही प्रकारच्या व्यसनाच्या आहारी जाणार नाही. यासाठी चालू मागच्याच आठवड्यामध्ये आपल्याला 10 लाखाची व्यायामशाळेचं साहित्य पोहोचवलेलं आहे. हा, 10 लाखाची व्यायामशाळेचं साहित्य दिलेलं आहे आणि तरुण वर्गाला निश्चितच व्यसनाकडे जाण्यापेक्षा शरीर घडवण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा प्रकारचे साहित्य या ठिकाणी पोहोचलेले आहे. थोड्या दिवसामध्ये त्याचं देखील आपण आणि भविष्यामध्ये मुलांसाठी वाचनालय देणार आहे. साहेबांच्या वतीनं मी आपणा सर्वांना कळकळीची विनंती करतो की बारामध्ये त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं मांडवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये आपल्या धामणमध्ये संपन्न होता. आणि यातून खरंतर या परिवारानं आपल्या आदिवासी संस्कृतीचं जे प्रदर्शन केलं एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवतात. खरं तर मधल्या काळामध्ये मांडव गहाणे ही संस्कृती खूप पावत लागली. पण आज आपली आदिवासी पद्धत, कांदा नृत्य, घोगरा नृत्य, त्याचबरोबर महाराष्ट्राची लोकधारा यातून जी बोहण्याची सोंगट ही सगळं सादरीकरण यजमानचं सादरीकरण झालं. मोठा असा कार्यक्रम संपन्न होता. सरांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये माझ्या कामाचा उल्लेख केला. खरं तर बांधवांनो, तुम्ही मला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करून आपण प्रत्येक गावामध्ये म्हणजे मी तर सांगत असतो का ज्या गावामध्ये मला काम नाही माझं त्या गावातून मला मतं देऊ नका. म्हणजे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीत काम करण्याचा मानस ठेवला आणि ती कामं आपण पूर्ण केली. भविष्याच्या काळातही खूप मोठं काम आपल्याकडे होईल. त्या निमित्तानं आदिवासी समाज मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहे. त्यामुळं प्रकर्षानं तुम्हाला सांगावं लागेल की 1976 पासून धनगरांची आणि आदिवासींची लढाई सुरू होती. धनगर आदिवासीमध्ये घुसू पाहत होते. यावेळेला आणि एवढं सगळं मांडवाचा कार्यक्रम सुंदर केला. आपल्या सगळ्यांच्या वतीनं ह्या परिवाराचं, गावाचं मनापासून आणि उपस्थितांचा आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्ण रंग देतो. जय भारत, जय आदिवासी. धन्यवाद साहेब. या ठिकाणी साहेबांनी आपल्याला अनमोल असं मार्गदर्शन केलं आणि त्या पद्धतीने आपण दारूबंदी किंवा दारूबंदीचा ठराव ज्यावेळेस आपली ग्रामसभा असेल त्या ग्रामसभेमध्ये 100% घेण्याचा प्रयत्न करू आणि करणारच असं मी साहेबांना आश्वासन देतो. तसेच आमचा हा जो सभा मंडप चालू आहे तिथं जो इलेक्ट्रिक पोल आहे तेवढा इलेक्ट्रिक खात्याला थोडं बाजूला घेण्याची विनंती करावी अशी आमच्या ग्रामस्थांकडून मागणी आहे. आमदार आणि आपल्या भैरवबुद्धा बारामध्ये या परिवाराकडून त्यांचा छोटासा सत्कार झालेलाच आहे. पण पुन्हा एकदा त्यांचा एक छोटासा सत्कार करण्यात येत आहे. तो संतोष बोटे साहेबांचे नेते वागचौरे सर कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. त्या सर्वांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. तसेच आलेले सर्व पाहुणे मंडळी, गावकरी मंडळी, महिला मंडळ या सर्वांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यांनी सुद्धा स्टेजवर आपला सत्कार घेण्यासाठी उपस्थित राहायचे.
कार्यक्रम चालू आहे. म्हणजे ठेकेवाली ठेकेवाला इथं जास्त प्रमाणावर ठेकेवाला आहे. ठेकेवाल्याजवळ ठेकेवाली जास्त प्रमाणात. तुमचा कट्टर मी मावळा इकडे हळदीचा कार्यक्रम जोरात चालू होता आणि इकडे महिला मंडळाचं गाणं पण म्हणायचं काम चालू होतं. असा हा आजचा व्हिडिओ मस्तपैकी प्रत्येक पथकाला तुमचा कार्यक्रम सादर करण्याचं वेळ भेटला. चला तुमच्याकडे अशी मांडव होतं का नाही कमेंट करून सांगा. चला हळद त्यानंतर वेळ झाली जेवणाची. इकडे जेवायला बसलोच होतं तर मग मस्तपैकी आपले मित्र अजित बोकडळीने वाढायचं एकदम भारी नियोजन करून ठेवलं होतं. तर चला आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.